मावशींपासून सावध राहा. विलक्षण आनंदात मी घरी परतलो. पार्टनरच्या उपयोगी मी पडू शकेन अशी एक गोष्ट माझ्या हातात आहे याचा मला कल्पनातीत अभिमान वाटत होता. परमेश्वर पार्टनरसाठी मला एवढ्या अल्पावधीत संधी देईल असं मला वाटलं नव्हतं. पार्टनरला राहण्यासाठी जागा हवी होती. पुढच्या भेटीत मी एकदम त्याच्या हातात किल्लीच ठेवणार होतो. माझ्या चेहऱ्याकडे पाहूनच मी विलक्षण खुशीत आहे हे किरणनं ओळखलं. आज विशेष एकदम. तरी पण सांगणार आहे. आज अतिशय आनंदात आहे एवढं नक्की. किरण जवळ येत म्हणाली, पार्टनर भेटलेला दिसतोय. नुसता भेटला असं नाही तर आपण दोघं त्याच्या उपयोगी पडू शकू अशी संधी आली आहे. असं? ती कशी? पार्टनरला राहायला जागा हवी आहे. आपण कुठून देणार? विसरलीस वाटतं. दादा किल्ल्या देऊन गेले आहेत. अंगावर झुरळ पडावं तसा चेहरा करीत ती म्हणाली, छे छे, भलतंच. का भलतंच काय? ते मला विचारू नका. मला पटेल असं कारण सांगा. मुळीच कठीण नाही ते. तुमचा तो मित्र तिथं रोज एक नवी पोरगी आणणार. तुम्ही तिथं त्याला भेटायला जाणार. काय म्हणतील आजूबाजूची माणसं? त्याच्या मुलींशी आपला काय संबंध काय? याच्यावर मी विश्वास ठेवेन, इतर ठेवणार नाहीत. त्याच्या ह्या असल्या चाळ्यांसाठी आपण त्याला जागा दिली असा लोक अर्थ काढतील. मला ते चालायचं नाही. आमच्या दादांनी ती वास्तू इतकी पवित्र ठेवली होती. तिथं खरं तर कुणाचीच राहण्याची पात्रता नाही. पार्टनरचं तर नावच काढू नका, लफडेबाज. स्टॉप इट हिअर ओनली. किरणच्या अंगावर मी प्रथमच ओरडलो. त्या प्रसंगानंतर पार्टनरसमोर कसं जायचं असा मला प्रश्न पडला. पण योग असा की महिन्याभरात तो मला भेटलाही नाही. त्यानंतर त्याचा पुण्याहून फोन आला. मुंबईचा विचार तूर्त सोडल्याची त्याने बातमी सांगितली. किरणबद्दल त्याचं मत वाईट होण्याची भीती आपोआप टळली. त्यानंतर पार्टनर भेटला ते तोच अचानक दुकानात आला म्हणून. त्याने गाडी घेतली होती. फिरायला येतोस? दुकान बंद झाल्याशिवाय कसा येऊ? आज सामंत रजेवर आहेत. बाहेर तर ये. त्याच्या गाडीपाशी उभं राहून आम्ही बोलत राहिलो. काय म्हणतंय होम फ्रंट? जैसे थे. हाऊ इज डब्ल्यू? ओके. अँड एम? तिच्यातही काही फरक नाही. ब्लॉकचे पैसे तू भरलेस आणि फर्निचरचे दमयंतीने. ह्यावर तिचा अजून विश्वास नाही. मजा आहे. केव्हा तरी येते. काय काय नवीन घेतलंय पाहते. युक्त्या प्रयुक्त्या करून मागण्या करते. तुला मी लुबाडते असं म्हणते. मनोरमेचं तोंड पाहायची इच्छा नाही म्हणते. आणि पुन्हा तिकडेच जाते. मावशीकडून गमती समजतात. आणि किरण केवळ बातम्या मिळवण्यासाठी जेव्हा दादरला उतरते तेव्हा दुकान वगळते. ऐसा है. बी वेअर ऑफ मावशी. अशा माणसांपायी दोन माणसातलं वैर नेहमी जागं राहतं. समेट व्हावा म्हणून धडपडणारी माणसं कमी. कारण समेट झाला की त्यांच्या कर्तृत्वाला वाव राहत नाही. काय करू? फॉरगॉट एव्हरीथिंग.
फक्त किरणला सांभाळ. तिचंही काही समजत नाही. एवढंच होऊन देऊ नकोस. पिच्यापूर्वीच जा, पण दुरावून देऊ नकोस. मी हल्ली डायरी लिहितो पार्टनर. इज इट वंडरफुल? काय लिहितोस? एखादा निराळा प्रसंग म्हणण्यापेक्षा त्या वेळेला काही विचार आला असेल तो. कशासाठी? प्रसंग चालू असताना आपण स्वतःला अलिप्त ठेवू शकत नाही. नंतर ऑब्जेक्टिव्हली त्याकडे पाहू शकतो. केव्हा तरी अधूनमधून ते कागद वाचायचे. सेल्फ असेसमेंट म्हणून. चांगली कल्पना आहे. नेहमी जमेल असं नाही. कधी कधी गंमत वाटते. परवा वाचलं काही आणि फाडून टाकलं. भले फाडायची घाई का? मग काय करायचं? मला आणून दे. तू काय करणार? आपण पब्लिश करू. कोण वाचणार? प्रत्येकजण वाचेल. त्याचे स्वतःचे विचार म्हणून. भलतंच काय? माझं ते लिहिणं इतकं पर्सनल. मजेत तोडीत पार्टनर म्हणाला. ॲज यू राईट मोर अँड मोर पर्सनल, इट बिकम्स मोर अँड मोर युनिव्हर्सल. पार्टनरला कागद देण्यापूर्वी मी ते पुन्हा वाचायला घेतले. 1. किरण उठतेस ना? चहा केलाय? हे हो काय? काय झालं? तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय? काय? तुम्हाला जाग आल्याबरोबर मला उठवत जा म्हणून. म्हणजे काय होतं जाईल? सकाळचं चहापाणी इतर कामं मी नाही का करणार? बस एवढ्याचसाठी? इतक्या फालतू गोष्टीसाठी तुला उठवायचं? त्यात काय झालं? जाग येणं आणि जाग करणं ह्यात फरक आहे ना? मला नाही माहीत. असं सकाळी चिडायचं नाही. चिडण्यासाठी मी विचारलेलं नाही. जाग आपोआप येणं ही स्वाभाविक गोष्ट झाली आणि एखाद्याला उठवणं ही लादलेली गोष्ट झाली. मला स्वाभाविक गोष्टींची जास्त भूक आहे, हे तू जाणतेस. मला आपोआप जाग येते, तशी आजही आली. अहो, पण काल रात्री किती उशिरा झोपलो होतो आपण. बेस्ट, आठवण काढलीस. मला मजा आली रात्री. काय नंतर ग्लानी आली. चला चावट आत. मी एकटाच? मारीन हा आता. बस ही प्रसन्नता हवीत. आधी एक कबूल करा. काय? उद्या लवकर उठवीन म्हणून. ते पटणार नाही. मला वाटलंच तुम्ही हेकटपणा करणार म्हणून. मला हुकमी जाग येत नाही म्हणून. नाहीतर तुम्हाला सांगितलंच नसतं. आता हेकटपणा तू करते आहेस. तुला माझ्यासारखी जाग यावी अशी माझी अपेक्षाही नसताना तू असं का बोलतेस? पहाटे 5च्या पुढे मी अंथरुणात राहू शकत नाही. का पण? कारण सांगण्यासारखं नसेल तर नका सांगू. तसं नाही. मग सांगा. एकदा बोललोय मागे. कधी? चौपाटीवर. मी म्हणाल्याचं आठवतं का? आयुष्यात सौंदर्य, आराम, तृप्ती, मुक्त, आनंद ह्या सर्व गोष्टी भेटायच्या आधी तडजोड भेटत राहिली. सगळं आयुष्य तडजोडीच्या एकाच नाण्यात मोजलं. अरविंदचं लग्न झालं आमच्या. तेव्हाची गोष्ट. आपली दादरची जागा एवढीशी. घरात आई, मी, अरविंद आणि मनोरमा. पहिला प्रश्न निघाला, कुणी कुठं झोपायचं हा. आईची व्यवस्था मावशींकडे झाली. मला जागाच नव्हती. पार्टनर भेटला आणि तो प्रश्न सुटला.
मी रोज रात्री झोपायला जाऊ लागलो. रात्री 10ला जायचं आणि पहाटे 6च्या आत परत यायचं. का? सेंटरवरून दूध आणण्याचं काम माझं होतं. अरविंद स्वभावाने अतिशय तापट. आईला तो सर्वांच्या देखत बोलतो. दूध कोणत्याही परिस्थितीत आपण आणणार नाही हे त्याने ठणठणीतपणे सांगितलं. जाऊबाई? कोण आमच्या वहिनी? ती फक्त वहिनी होण्यापूर्वी मनमिळावू, सुशील, नम्र होती. आपला नवरा खुद्द स्वतःच्या आईला कसं वागवतो हे तिनं महिन्यात जोखलं. 7 वाजले तरी ती अंथरूण सोडेनाशी झाली. कधी कोणी समज दिली नाही? कुणाला? अरविंदला? बातच सोड. यज्ञामध्ये बळी द्यायचा तो बकऱ्याचा. नागोबाची मात्र पूजा करायची. समाजाची रीत आहे ती. फार कशाला? माझ्या अंगात ताप असतानाही मी पार्टनरकडे झोपायला जात होतो. का म्हणून? त्याला एका रात्रीचाही खंड सहन होत नसे. तेव्हापासून पहाटे 5 वाजता हुकमी जाग येते. सतत दिनचर्येने अंगवळणी पडलं ते. कळलं? काय वाटलं? असं वाटतं की तुम्हाला आता विश्रांतीची फार गरज आहे. विश्रांतीचा संबंध देहा इतकाच मनाशी पण आहे. आता विश्रांती घ्यायची म्हटलं तरी घ्यायला जमणार नाही. आणि गरज तरी काय? पूर्वी जाग येताच जड अंगाने प्रवास होता. आता स्वतःच्या घरात आहे. पहाटे साखर झोप घेण्याचं काय सौख्य असतं त्याची मला कल्पना आहे. ते सौख्य मी तुला देतोय. पूर्वी जबरदस्तीने भावाला आणि वहिनीला देत होतो. आता समाधानाने तुला द्यावं असं वाटतंय. पण गैर काही नाही त्यात. सोयीचा प्रश्न आहे. त्यात तुला 8:30ला घर सोडावं लागतं. त्यानंतर तास 1.5 तासांनी मी बाहेर पडतो आणि तुझ्या आधी घरी येऊ शकतो. केव्हा केव्हा वाटलं तर. जाऊ दे, चहा गार होतोय. चल लवकर. 2. तुम्ही आज स्वयंपाकघराकडे नीट पाहिलं का? का? फरशी स्वच्छ वाटते नेहमीपेक्षा. गड्याने धुतल्यासारखी वाटते. का हसलात? फरशी मी धुतली. का? सहज. तुम्ही ही असली कामं का करता? मला लाजवायचा विचार असतो तुमचा. तुला असं नक्की वाटतं? रागावून फायदा नाही म्हणून रागवत नाही मी. पण पुन्हा असले कोते आरोप करू नकोस. माझ्या स्वभावातला एखादा धागा तुला नसेल समजला, समजावा अशी अपेक्षा नाही. एखाद्या कृतीमागचा आशय जाणून घ्यायला तुला सवड नसेल किंवा इच्छा नसेल तुझी, पण त्यावर तुझ्या अंदाजाने अन्याय तरी करू नकोस. 3. हे काय? तुमच्या अंगात ताप आहे? हो. केव्हा आला? सकाळीच शंका आली होती. मग तेव्हा का नाही बोललात? नाही बोललो. पण का? तुला कदाचित वाईट वाटेल. नाही वाटणार. पाहताय का असं? किरण, पण नकोच. नाही, सांगावंच लागेल. मी आज काउंटरवर उभा राहिलो आणि सामंताने ताबडतोब विचारलं, प्रकृती बरी नाही का म्हणून? त्यात काय नवल? म्हणूनच तुला सांगत नव्हतो. त्याला नजरेने कळलं. केवळ न सांगता. तू माझी पत्नी. तुला सांगायची वेळ का यावी? सकाळी तुला उठवायला आलो तेव्हा स्पर्शावरून तुला समजायला हवं होतं.
अहो, पण तसं काही माझ्या डोक्यातच नव्हतं. सकाळी जाग आल्याबरोबर ऑफिसातली पे शीट्सच नजरेसमोर दिसायला लागली. असंच असतं. हे पहा, मी अगोदरच 9 तास दमून आलेली आहे. सांगायचं असलं तर नीट सांगा, रागावून सांगू नका. रागवायचा प्रश्नच नाही आणि तू माझं ऐकावंस असा अट्टाहासही नाही माझा. तू दमतेस हे मी जाणून आहे. ऑफिसात जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीची हीच व्यवस्था असते जवळपास. हीच अवस्था असते जवळपास. नोकरीचा पहिला आघात कशावर होत असेल तर तिच्या सहनशक्तीवर होतो. तिच्यातील गृहिणी मरते. गृहिणी आहे ते घर ह्या व्याख्येप्रमाणे मुंबईत खरी घरं राहिलेलीच नाहीत. मग मला नोकरी सोडायला सांगा. आता तुझा तोल जातोय. घर उभं राहावं ह्यासाठी निवडलेला पर्याय आहे हा. आयुष्याच्या बदलणाऱ्या चाकोऱ्या आपल्याला पेलत नाहीत. हाच अर्थ निघेल ह्या वादातून. बदलणारं जीवन अर्धवटपणे स्वीकारण्यात काही अर्थ नाही. घरातली गृहिणी घराबाहेर पडली. तिचं क्षेत्र बदललं, कार्य बदललं, आचार विचार सुखदुःख सगळं बदललं. नवऱ्याचं जेवण झाल्यावर त्याच्या ताटात जेवणाऱ्या आणि तो झोपल्यावर त्याच्या पायाला तूप लावणाऱ्या बाईचं चित्र कितीही प्रिय असलं तरी ते पुरवलंच पाहिजे. हा तुमचा त्रागा आहे. सॉरी, मी आता गप्पच बसतो. माझ्या सहवासात तू एवढी वर्ष आहेस, पण माझी विचारसरणी तुला समजली नसेल तर तो माझा पराभव आहे. पराजिताने आरडाओरडा करू नये किंवा पराजयाची मीमांसा पण करू नये. पराजिताने गप्प बसावं हेच खरं. 19 वर्ष स्वतःच्या घरात राहून परिपक्व विचार झाल्यावर तू मला भेटलीस. माझे विचार तुला पटले नाहीत तरी किमान कळावेत ही माझी अपेक्षा होती. पण जिच्या पोटातून मी आलो त्या आईला माझं मन कळलं नाही. तिथं कुणासाठी, कुणापुढे दावा लढवायचा? 4. मी नोकरी सोडणार. का? म्हणजे दुसरी पाहणार. का पण? तुम्हाला काल मी कारण सांगितलं. मी केबिनमध्ये बसावं ह्यासाठी साहेबांचे प्रयत्न चालले आहेत. मग काय बिघडलं? तुम्हाला असं विचारताना काही वाटत नाही? काही गैरभावना मनात ठेवूनच साहेब तसा आग्रह करतायत कशावरून? ते तुम्हाला कळायचं नाही. बायकाच ती पावलं ओळखतात. साहेब जास्तीत जास्त काय करतील? दिवसभर टक लावून पाहत बसतील. सध्या हॉलमध्ये किती माणसं आहेत? ती सगळी निरनिराळ्या नजरेने पाहत असतीलच. तिथं तू काय करू शकतेस? असा विचार कसा करता येईल? दुसरा कसा करणार? तो आरसा बघ. मागच्याच महिन्यात घेतला आपण. का? तर त्यात फुल फिगर दिसते म्हणून. कुंकू लावताना हातभर उंचीचा आरसा पुरतो. संबंध शरीर दिसण्याची गरज का भासते? तर संपूर्ण वेशभूषा आकर्षक वाटते की नाही हे कळावं म्हणून. पण तुम्ही, मला माझा विषय संपवू दे. मला नाही ऐकायचं. ऐकावंच लागेल. तेवढं धारिष्ट यायला हवं. ऐक नीट. खुद्द बाई स्वतःपुरती जर एवढी जागरूक राहते तर इतरांनी बघू नये असं तिनं म्हणावं का? तुम्हाला मत्सर वाटतो का? काय कारण? मला एकच वाटतं की पूर्वीच्या बायका फक्त नदीवर किंवा देवळात
जाताना दिसायच्या. आता त्या सर्रास बाहेर पडल्या. 4 लोकात फिरायचं म्हणजे नीटनेटकं राहणं आलं. कपडा लत्ता दागदागिने आले. आणि मग एवढं सगळं आल्यावर त्याबरोबर बघणाऱ्यांच्या नजरा आल्या. त्या कशा थांबवायच्या? सुंदर वस्तूचा लोभ कुणाला नाही? एखादी सुंदर स्त्री सतत आपल्या सहवासात असावी ही इच्छा गैर मानली तरी अस्वाभाविक म्हणशील का? काउंटरवर मी उभा असलो आणि एखादी सुंदर बाई दुकानात आली की प्रत्येक सेल्समनला हो हो अगदी मी धरूनही वाटतं की हिला औषधाच्या बाटल्या आपल्या हातून जाव्यात. कळलं? आता तुला मत्सर वाटतो का म्हणून विचारू? कागद संपवले. एकदा वाटलं की पार्टनरला संपूर्ण डायरीच द्यावी, पण नाही दिली. किरणचे आणि माझे काही प्रसंग, काही बोलणी फारच खाजगी होती. दोघांचाच संवाद होता तो. त्यात कुणालाही डोकवायचा अधिकार नव्हता. नमुना म्हणून 4च प्रसंग लिहून काढले आणि व्यवस्थित ते ब्रीफकेसमध्ये ठेवून दिले. उद्या सोमवार. दुकानात गेलो की पोस्टाने पाठवायची व्यवस्था करणार. वेळ दुपारची होती. मी जरा आळसावलो. मी लेखक नाही, त्यामुळे एवढे कागद एकदम लिहायची सवय नाही. किरण झोपली होती म्हणून तिच्या नकळत लिहू तरी शकलो. किरण आज न्यायली होती. तिच्या मोकळ्या केसांकडे पाहून सुरेश भटांच्या ओळी आठवल्या. असेच रोज न्हाऊनी लपेटवून कोवळे, असेच चिंब केस तू उन्हात सोड मोकळे. मी भटांचे आभार मानले आणि पाठोपाठ पार्टनरचे. भटांचं पुस्तक त्याने मला वाचायला लावलं होतं. किरणची मस्करी, थोडी दंगामस्ती करून मी नाईलाजाने दूर झालो होतो. मला ती हवी होती. तिला झोप हवी होती. उरलेली रात्र असं म्हणत ती मगाशी झोपली. अगदी गाढ. मी लिहित बसलो. चहाची तलब आली. स्वयंपाकघरात आलो तोच बेल. दार उघडलं तर PTIचे प्रेसिडेंट मावशी फणसे. तुम्ही? मग भीते की काय? आणखीन कोण आलंय? एकटी आले म्हणून तर म्हणाले भीते की काय. या या. काय बातमी? मला काय बातमीदार समजलात? साधासुद्धा नाही, थेट PTIचा. चेष्टा करू नको. ऑल राईट. चहा घेणार ना? अगोदर हातपाय धुते. जरूर. हातपाय धुवून मावशीच स्थानपन्न झाल्या. बायको कुठे? रिहर्सल चालली. म्हणजे रंगीत तालीम? नाटकात आहे? नाटक नाही, रात्रीच्या झोपेची तालीम चालली आहे. तुझं काय चाललंय? चहा. माझ्या चहात साखर नको. गोळ्या आहेत की संपल्या? 1-2 दिवस पुरतील. घेऊन जा संपल्याबरोबर. नेहमी तर देतोच. काय बिघडलं? संकोच वाटतो. बापूचा संकोच वाटतो? तो पोरगाच आहे. कान पकडून सांगेल त्याला. मला बापूच समजा. मावशी हसल्या. टुकूटुकू सगळीकडे पाहत राहिल्या. पसंती दाखवू लागल्या. न बोलता केवळ नजरेतून स्वयंपाकघराची पाहणी संपतात त्या म्हणाल्या, सगळं बेश केलंस. किती यायचं म्हणत होते मी. आज सरळ उठले, तडक निघाले. 10 माणसांना विचारलं, बोरिवलीची गाडी ना? मग घुसले. मग म्हटलं सगळा डब्बा उतरेल तिथं उतरायचं.
तशी उतरले. पाहतो तो खरंच बोरिवली. आणि पुढे तोंड वाजवलं की सगळं मिळतं. काहीच माहीत नसलं की जरा जास्त वाजवावं लागतं. आमच्या आईला शिकवा असं काही. ज्याच्या त्याच्यावर अवलंबून राहते. चला म्हणाले आता. नाही म्हणाल्या. मी मग जास्त आग्रह केला नाही. मला एकटीलाच यायचं होतं. काय म्हणतेस? नवं काही नाही. जुनं डोक्यातलं जाईल तर ना. तूच पैसा साठवला होतास असं त्यांचं म्हणणं. मावशीने हे सांगताच माझा तोल गेला. मावशी, मुळात हा चुकीचा समज आहे. आणि समजा साठवला असला म्हणून काही गुन्हा केला? तिला कधी कमी पडू दिलं का? मला सगळं माहीत आहे. मनोरमेचा पगार घरात किती येत होता? मी हा प्रश्न विचारताच डोळे बारीक करीत मावशी म्हणाल्या, ते मला विचार. तुम्हाला माहीत आहे? प्रश्न विचारून मी मावशीकडे पाहिलं. खाजगी गोष्ट हलक्या आवाजात बोलायच्या हे म्हाताऱ्यांना इतकं अंगवळणी पडतं की दादरपासून बोरिवली इतकं लांब असतानाही त्यांनी आवाज उतरवला. तिचा एकूण 1 रुपया बँकेत जात होता. असं? दोन्ही हातांची 5-5 बोटं दाखवीत त्या म्हणाल्या, एवढे कधीच होऊन गेले. 10,000? हो. कशावरून? बँकेची बुकं माझ्या घरात असतात. तुमच्याकडे का? घरात इतर माणसं आहेत ना. इतर कोण? तिचा नवरा, मी आणि आई. मी तर कधीच. ते दोघांना माहीत आहे. तुझ्या आईनेच एकदा किल्ली चालवली होती. आईने? होय. अशक्य. उघडलं होतं कपाट, एवढं नक्की. म्हणूनच तुला सावध करायला आले होते. त्या रविवारच्या येतात तेव्हा. इथं तिला काय मिळणार? मावशी गप्प बसल्या. मी चहाचा कप हातात ठेवला. का रे श्री? सकाळचा चहा तूच करतोस? कधी कधी. मावशींनी एक बशी संपवली. किरण कधीतरी भांडली होती का? आठवत नाही. दुसरी बशी ओतताना मावशींनी विचारलं, बरं अरविंद? एवढंच बोलून त्यांनी बशी तोंडाला लावली. बशीतला चहा संपवायला त्यांना जेमतेम 5 ते 6 सेकंद लागले असतील. पण मी खूप थांबलोय असं मला वाटून गेलं. बोला अरविंद. अरविंद सेंटरवरून दूध आणत नव्हता वगैरे कधी बोलणी झाली होती? असतील. घरातल्या फरशा कधी धुतल्या होत्यास? हो. तुला केव्हा तरी ताप आला होता आणि किरणला? ते समजलंही नव्हतं. एकदम ट्यूब लागली. मावशी, हे सगळं मी डायरीत लिहिलं आहे. मावशी म्हणाल्या, मागच्या रविवारी तुझ्या आईने डायरी चोरून वाचली आहे. माय गुडनेस. तेव्हा सांभाळतो. पण मावशी, कृपा करा. किरणच्या कानावर यातलं काही जाऊ देऊ नका. तिचं आईबद्दल आणखीन मत खराब व्हायला नको. मावशी म्हणाल्या, किती सांभाळशील? मी मावशींशी आणि पुष्कळसं स्वतःशी म्हणालो, काय करणार? एम आणि डब्ल्यू दोन्ही सांभाळायला हवं. मावशी पाहत राहिल्या.